स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 असे महा उपाय सांगणार आहे, ज्या उपायांमुळे तुमच्या घरामध्ये कर्ज झाले असेल तुम्हाला खूप, किंवा धनाचे मार्ग तुमचे बंद असतील, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये खूप पैशा संदर्भात अडचणी असतील, किंवा खूप जास्त तुम्हाला कोणत्याही गोष्टींना तोंड द्यावे लागत असेल, जसं की पैसा, जसं की कर्ज, व्याजाने घेतलेले पैसे, कुणाकडून पैसे येत नाहीये जे तुम्ही दिलेले, तुम्हाला प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकत नाहीये, गाडी बंगला जे काही तुम्ही घेऊ शकत नाहीये, तुम्हाला ते घ्यायचं आहे, तुम्ही तेवढे कष्टही करत आहात पण नशीब तुम्हाला साथ देत नाहीये। अशा वेळेस 2 उपाय सांगणार आहे जे तुमच्या पैशा संबंधीच्या सगळ्या अडचणी दूर करेल आणि 100% काम करणाऱ्या दोन्ही गोष्टी आहेत आणि दोन्हीही उपाय तुम्हाला अगदी मन लावून करायचे आहेत। एक उपाय जो आहे तो प्रत्येक बुधवारी करायचा आहे आणि एक उपाय म्हणजे मंत्र आहे जो तुम्हाला रोजच्या रोज म्हणायचा आहे। आता उपाय सांगायला सुरुवात करते। 2-3 उपाय आहेत, व्यवस्थित ऐका, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। व्हिडिओ मध्येच मी तुम्हाला इतकी माहिती पूर्ण देईन की तुम्हाला प्रश्न विचारण्याची गरज भासणार नाही। व्हिडिओवर नवीन असाल तर कृपया बघता बघता लाईक करा, व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला काय करायचे आहे, बुधवारी आपल्याला आपला पुरुष असो स्त्री असो दोघांसाठीही हा उपाय आहे। आपल्या डोक्याचा एक केस घ्यायचा आहे। आता केस या गोष्टीचं म्हणाल तर बराचसा वापर होतो, चांगल्या वाईट दोन्ही गोष्टीत आपल्याला चांगल्या गोष्टीच इथे करायच्या आहेत आणि हा उपाय खूप सटीक आहे। ज्यांचा विश्वास असेल फक्त आणि फक्त त्यांनीच करावा, इतर कोणीही करू नये। ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी नाही केला तरीही चालेल। तर आपल्याला बुधवारी आपला कंगव्यात आलेला घेतलात तरीही चालेल, काढून घेतलात तरीही चालेल। बुधवारी तुम्हाला तो केस उजव्या हातात घ्यायचा आहे आणि त्याला थोडासा मध लावायचा आहे। मध लावल्यानंतर तुम्हाला आपल्या तुळशीच्या गुलाबाच्या, शक्यतो तुळशीच्याच रोपामध्ये तो मातीमध्ये आत घालायचा आहे। हा उपाय करायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काहीही करायचं नाहीये। तुमच्या आयुष्यात धन, बरकत, पैसा यायला चालू होईल। वाटलं तुम्हाला एका ह्याच्यात रिझल्ट आला नाहीये तर प्रत्येक महिन्याच्या एका बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता। फक्त पिरियड चालू असताना हा उपाय करू नये, कारण तुळशीच्या रोपामध्ये आपल्याला हात घालायचा आहे। हा उपाय अत्यंत प्राचीन, दुर्मिळ आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सारे बदल घडवणारा आहे। तुम्ही जे कष्ट करता त्यामध्ये यश येईल, व्यवसायात तुम्हाला प्रगती होईल आणि तुम्हाला आपोआपच प्रॉफिट इतके होऊ लागेल की तुम्हाला वाटेल की आपल्या आयुष्यात काय चमत्कार झाला। दुसरा उपाय जो आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे। हा तुम्ही उपाय शुक्रवारी करू शकता। एक जायफळ तुमच्या घरात असेल ते घ्यायचे आहे किंवा विकत आणायचे आहे। जायफळ देवीच्या, लक्ष्मीच्या घरातल्या समोर ठेवायचे आहे आणि त्यानंतर एक 2-3 तास ठेवल्यानंतर लक्ष्मीची पूजा करून धूप दीप ओवाळून हे जे जायफळ आहे ते छोट्याशा हिरव्या कपड्यामध्ये पोटली तयार करून तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे। जेंट्स असाल, लेडीज असाल, दोघंही हा उपाय करू शकता। जितक्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे तितके जायफळ तुम्ही ठेवू शकता। हा उपाय सुद्धा तुम्हाला महिन्यातून एकदा करायचा आहे। महिन्यातून एका शुक्रवारी हे जायफळ बदलायचे आहे। मात्र ते जायफळ जर चांगले काम करू लागले तर ते जायफळ बदलण्याची आवश्यकता नाही। जर तुम्हाला वाटलं की पाहिजे असा फायदा होत नाहीये तर प्रत्येक महिन्याच्या एका शुक्रवारी हे जायफळ बदला आणि पहिले जायफळ जे आहे ते तुम्ही विसर्जन करू शकता किंवा मातीमध्ये टाकू शकता, झाडांमध्ये, रोपामध्ये टाकू शकता। तिसरा म्हणजे एक मंत्र तुम्हाला देत आहे जो तुम्हाला रोज पूजा करून माता लक्ष्मीच्या समोर बसून म्हणायचा आहे 108 वेळा। इतका प्रभावित मंत्र आहे की या मंत्रामुळे कदाचित तुमचं अगदी नाराज असलेलं आयुष्य, म्हणजे तुम्ही धनहीन असाल, कंगाल असाल, गरीब असाल, खूप कर्ज झाले असेल तुमच्यावर, तर तुम्हाला विदिन 41 दिवसात याचा रिझल्ट दिसू लागेल आणि तुमच्या आयुष्यात चांगले पॉझिटिव्ह बदल, कुठल्याही गोष्टीत असू दे पॉझिटिव्ह बदल आणि जास्तीत जास्त आर्थिक बाबतीत तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला सुरुवात होईल। मंत्र असा आहे,
ओम सरस्वती ईश्वरी भगवती, ओम सरस्वती ईश्वरी भगवती. लिहून घ्या, हळूहळू सांगते. ओम सरस्वती ईश्वरी भगवती क्राम क्राम क्रीम क्राम क्लीम, कलाला जोडून क्लीम क्राम क्लीम श्रीम श्रीम मम धन देही फट स्वाहा, मम धन देही फट स्वाहा. आता पुन्हा एकदा मंत्र सांगते. ओम सरस्वती, ओम सरस्वती ईश्वरी भगवती क्राम क्लीम श्रीम श्रीम क्राम क्लीम श्रीम श्रीम मम धन देही देही फट स्वाहा. खूप सोपा मंत्र आहे, बघता बघता पाठ होऊन जाईल असा मंत्र आहे. कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही या मंत्राची सुरुवात करू शकता. मंत्राला सुरुवात करण्या अगोदर माता लक्ष्मीची पूजा करा, माता गणेश भगवानांची पूजा करा. हातामध्ये पाण्यामध्ये थोडंसं फूल अक्षता घ्या आणि त्यानंतर संकल्प करा की आजपासून मी हा मंत्राला सुरुवात करत आहे. शक्यतो एकही दिवस चुकवू नका. पिरियड्सचे दिवस सोडले तर पुरुषांनी तर कायमच करू शकता. आणि रोज हा मंत्र पहाटे किंवा संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत तुम्हाला म्हणायचं आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे, गुलाबाची अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र तुम्ही स्फटिकाच्या माळेवर म्हणायचा आहे. तुम्हाला त्याचा खूप जास्त चांगला रिझल्ट बघायला मिळेल. स्फटिक माळ हवी असेल तर आपल्याकडून मागवू शकता. 77 57 94 94 41 या नंबरवर स्फटिक माळ, रुद्राक्ष माळ, पारद शिवलिंग, श्रीयंत्र, जे काही तुम्हाला हवं ते, वास्तु निवारण, वास्तुदोष निवारण यंत्र, लक्ष्मीची मूर्ती, दत्त महाराजांची मूर्ती, लक्ष्मी विष्णूंची पाय चेपतानाची मूर्ती, जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही या नंबरवर मागवू शकता. त्याचप्रमाणे उदबत्ती, धूप, दीप, शेणाचे पंचगव्याचे दिवे, लक्ष्मीसाठी लोबान धूप, तोही शेणाच्या कपातला, हे सगळं काही हवं असेल तर 77 57 94 94 41 या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप करू शकता. आता पेंडिंग ऑर्डर खूप प्रमाणात उरकलेल्या आहेत, त्यामुळे आता नवीन ऑर्डर घ्यायला मी सुरुवात करणार आहे. वस्तू तुम्हाला साधारण उद्यापासून मी दाखवेन, पण आत्ताच्या तोंडी सांगितल्या त्या वस्तू तुम्हाला हव्या असतील किंवा कोणत्याही प्रकारचे ब्रेसलेट. 2 ब्रेसलेट सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात, जे आपण उजव्या हातात घालायचे असतात. ते म्हणजे फिरोजा ब्रेसलेट आणि मनी मॅग्नेट ब्रेसलेट. हे 2 ब्रेसलेट आयुष्यामध्ये पैसा संदर्भाच्या सगळ्या अडचणी दूर करतात, जे मी तुम्हाला रेकी करून देणार आहे तुमच्या नावे. त्याचप्रमाणे आपापल्या राशीप्रमाणे ज्यांची कर्क, मेष, तुळ, सिंह अशा राशी आहेत त्यांनी आपापल्या राशीप्रमाणे ब्रेसलेट मागवू शकता. विद्यार्थ्यांसाठी खास ग्रीनजेट ब्रेसलेट, जे खास विद्यार्थ्यांसाठी बनवून घेतलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही मागवू शकता. त्यासाठी सुद्धा नंबर हाच आहे 77 57 94 94 41. लगेचच ऑर्डर करा, म्हणजे तुमच्यापर्यंत ऑर्डर पोहोचतील. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त ज्यांना दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आपल्याकडून विधिवत अभिषेक पूजा करून पाहिजे असेल, त्यांनी सुद्धा लवकरात लवकर तुम्ही संपर्क साधावा व्हॉट्सअपवर. तुमच्यापर्यंत या छोट्यापासून मोठ्यापर्यंतच्या मूर्ती, पितळी मूर्ती, बाकी कोणत्याही धातूच्या मूर्ती घेऊ नका आणि देवघरात बसवू नका. मातीच्या मूर्ती किंवा ग्रेनाइटच्या मूर्तीपेक्षा पितळी मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा होते आणि पितळी मूर्ती देवघरात बसवणे जास्त करून उचित असते. कोणत्याही गुरुजींचा, ब्राह्मणाचा, म्हणजे मी सुद्धा तुम्हाला सांगते कारण मीही ब्राह्मणच आहे, त्यामुळे सांगते की पंचधातूचीच मूर्ती किंवा चांदीचीच मूर्ती देवघरात असावी. बाकी रंगीत मूर्ती वगैरे जे असतं ते तुम्ही हॉलमध्ये वगैरे ठेवू शकता, मात्र देवघरात ठेवावी तर ती पितळेचीच मूर्ती असावी. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.